शेतकऱ्यांना कर्जमाफी संबंधित सर्वात मोठी अपडेट आज आलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 6,500 कोटी जमा, अशी देखील बातमी आपल्याला बघायला मिळाली आहे. 15,42,000 शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. अशा बातम्यांचा प्रसार आज सुरू झाला असला तरी हे कितपत सत्य आहे? खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार काय? मिळणार तर ते किती लाखपर्यंत मिळणार? याची संपूर्ण माहिती आपण आज समोर बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून शेती संबंधित संपूर्ण माहिती आपल्याला लवकर मिळेल. शेतकरी कर्जात आहे, शेतकरी कर्जात बुडालेला आहे. शेतकरी पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही, कर्ज देखील भरू शकत नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या संदर्भात शेतकरी वर्गातून मागणी होत होती. सभागृहात देखील शासनाच्या वतीने आश्वासन दिलं होतं की जे शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत करून त्यांची कर्जमाफी करू, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितले. आणि विरोधी पक्षाची देखील भूमिका तीच होती की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकरी उन्नती झाला पाहिजे, शेतकऱ्यांना प्रगती केली पाहिजे. राज्य शासनाने या सर्व बाबींवर विचार करून याच्यावर एक मंत्रिमंडळाची समिती तयार केली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून मुक्तता देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे माध्यमाशी बोलताना उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे. त्यांनी समोर असे सांगितले की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय आम्ही शासनाच्या वतीने घेत आहोत. कृषी विभागामध्ये घरटीचं कर्ज किती आणि कृषीचं बाकी राज्यामध्ये किती कर्ज आहे त्याचे देखील आकडेवारी हे समोर मांडले. तर तुम्हाला सांगितो, केरळमध्ये 2,13,000, आंध्र प्रदेशमध्ये 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडू 1,15,500 रुपये, कर्नाटक 57,200 रुपये, तेलंगणा 93,500 रुपये, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000. हे सर्व आकडेवारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला सांगितले. हे सर्व आकडेवारी आहे घरटी कर्जाची. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचं घरटी कर्ज होतं ते होतं 54,700 रुपये. हे सर्व आकडे यासाठी सांगितले की हे सर्व राज्यापैकी महाराष्ट्रामध्ये घरटी कर्ज हे कमी आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशाकरिता कर्जमाफी केली होती, त्यामध्ये 72,000 कोटीची. त्यानंतर ती कर्जमाफी 52,000 कोटीपर्यंत झाली. महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपये. महाराष्ट्र आता जी कर्जमाफी केली आहे ती 34,000 कोटी रुपयाची अशी भक्कम कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला आहे व त्याला कॅबिनेटने देखील मान्यता दिलेली आहे. याच्यात 1.5 लाखाचं सरसकट कर्ज माफ करत आहे. यामध्ये 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असल्याचे देखील उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच सांगितले आहे की या कर्जमाफीच्या योजनेमध्ये 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे याच्या व्यतिरिक्त असलेले शेतकरी आहे त्यांच्याकरिता OTS ची योजना ही अंमलात आणली आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ, त्याच्या व्यतिरिक्त जी रक्कम आहे ती त्या शेतकऱ्यांना भरावं लागेल आणि जे बाकीचे 1.5 लाख आहे ते शासन मंजूर करेल. आणि याच्यासोबतच पीक कर्जासोबतच त्याने जे पुनर्गठन होते त्यामध्ये मध्यम कालावधीचे जे कर्ज होते त्यांना देखील पीक कर्ज मिळत नव्हतं, त्यांना देखील ते आता पीक कर्ज मिळण्यासाठी उपाययोजना करून तो देखील शेतकरी समृद्ध होईल या संबंधित देखील त्यांनी परिपूर्ण योजना केली आहे. त्याच्यामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा होईल, असे देखील त्या फडणवीस साहेब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नियमित कर्जदारांना 25% प्रोत्साहन देऊ, असे देखील फडणवीस साहेब यांनी सांगितले. पण 25% प्रोत्साहन अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना मिळालं नाही जे रेग्युलर कर्जदार आहे. आणि याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल याच्या देखील याद्या
ह्या ज्या पूर्वी शासनाने मागितल्या होत्या त्या संबंधित शेतकऱ्यांचेच आहे. आजपासून तर काय जेव्हापासून घोषणा केली आहे त्या संबंधितपासून एकही सोसायटीमार्फत किंवा बँकेमार्फत आपल्या ग्रामीण लेवलमधून यादी कुणाची मागितलेली नाही. याची स्पष्टता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण जिथून कर्जाची उचल करतो त्यामध्ये जाऊन विचारपूस करून घ्यावी, जेणेकरून हा अफवांवर आपला विश्वास राहणार नाही व स्पष्टता होऊन आपली हे दिशाभूल होणार नाही. माध्यमांशी बोलताना आज फडणवीस साहेब यांनी घोषणा केली, 6,500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. आता ते 6,500 कोटी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर ते झाले 15,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा झाले, असे माध्यमाशी बोलताना फडणवीस साहेब यांनी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये त्याच्यानंतर ते परत 10 लाख शेतकऱ्यांची परत कर्जमाफी करणार आहे. त्याच्यानंतर ते 10 लाख शेतकरी झाल्यानंतर परत 10 लाखाची कर्जमाफी योजना शेतकऱ्यांची करणार आहे. असे टप्प्याटप्प्यानं आपण कर्जमाफी करतो आहोत असे देखील फडणवीस साहेब यांनी सांगितलेले. पण आपल्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जे शेतकऱ्यांवर आहे त्या शेतकऱ्यांनी परिपूर्ण आपल्या स्थानिक लेवलवर जिथून आपण कर्ज घेतो त्यामध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थापकाशी बोलून की आपलं कर्ज माफ झालं की नाही झालं की पुनर्गठितमध्ये आहे या संबंधित संपूर्ण माहिती अपडेट घेऊनच बाकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवावा. कारण जवळपासच्या शाखेमध्ये विचारपूस केल्यास, बँकेमध्ये विचारपूस केल्या, अद्याप देखील कोणत्याही इकडल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही आहे. फक्त घोषणाचा पाऊस सुरू आहे. कारण हे याच्यापूर्वी जे कर्जमाफी झाली होती त्यामध्ये काही जे उर्वरित शेतकरी राहिले होते त्या शेतकऱ्यांचंच हे यादीमधूनच माफ होण्याचं सुरू आहे. तर नवीन याद्या देखील आतापर्यंत कोणाकडून मागणी केलेली नाही आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे त्यांनी जाऊन आपलं चौकशी करून नंतरच ह्या घोषणावर विश्वास ठेवावा. नाहीतर 34 कोटी माफ केले, 40 कोटी माफ केले, 30 कोटी माफ केले, 15 कोटी माफ केले, 6 कोटी माफ केले, याच्यामध्ये भ्रमात आपण राहून शेतकरी चालणार नाही. म्हणूनच बँकेशी किंवा सोसायटीमार्फत जिथून आपण जवळच्या भागातून उचलणा करत आहोत त्यामध्ये जाऊन स्पष्टता करूनच नंतरच विश्वास ठेवा. आणि जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून काहीतरी भेट देऊ. आता किती हजार रुपये देणार याची देखील स्पष्टता अद्याप झालेली नाही आणि सोसायटीमार्फत यांना काही आकडेवारी आलेली नाही. त्यामुळं जोपर्यंत आपल्या खात्यात पैसे येत नाही तोपर्यंत हे काही होणार नाही असं देखील आपण लक्षात घ्यावं. कारण शासनाचं कामच आहे घोषणाचा पाऊस आणि शेतकऱ्याचा मारक, हे स्पष्ट वक्ता आहे त्यांचं. त्यामुळे त्यांना सांगायचं कामच आहे ना आपलं ऐकायचं कामच आहे. म्हणून आपण स्पष्टता घेऊनच जाऊन आपण जागरूक होऊन आपण आपल्या भागातील जे काय आपल्या जवळील जे सोसायटीवर असो की बँक असो जिथून आपण कर्जाची उचलना केली आहे, किती वर्षापासून थकीत आहे ना, खरंच आपल्या यादीमध्ये नाव गेलं आहे का, सोसायटीमार्फत किंवा बँकेमार्फत पाठवलेलं आहे का, त्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही, किंवा कर्जमाफी झाल्याची आकडेवारी आली आहे तर आपलं कर्जमाफ खरंच झालं का, ह्या संबंधी स्पष्टता हे आपण आपल्या बँकेमध्ये जाऊनच करावी. नाहीतर घोषणाच्या पावसामध्ये आपण वाहत जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.